बेंबळा प्रकल्पासंदर्भात तुमचं मत काय आहे? माझे मत बेंबळा प्रकल्पामध्ये बुडी क्षेत्राअंतर्गत गट नंबर 58 1 हेक्टर 62 जमीन हे बेंबळा प्रकल्पाने संपादित करून कलम 4.1 ची नोटीस आणि 12.2 ची नोटीस आणि कलम 9 ची नोटीस ही संपादित झालेली आहे. आणि ही जमीन दौलत बुमटू बावणे, सुखदेव किसन बावणे, अनुसूया किसन बावणे यांच्या नावाने होती. परंतु शासनाने पैसे गंगाराम डोमाजी सोनवणे यांना दिले आहे असे ते म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं असं पडलं आहे की 16/7/2005 रोजी त्यांनी खरेदी दाखल केली आणि फेरफार आणि सातबारा दाखल केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु गुन्हेगारीचं स्वरूप मला दिसून येते. एकाएकी सादर झालेले डॉक्युमेंट हे सगळं बनावट असल्याचे मला दिसून येते. जमीन ही बुडी क्षेत्राअंतर्गत संपादित झाली, परंतु याचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही. आणि एकाएकी डॉक्युमेंट झालेले सादर ते मला वाटते बनावट आहे. आणि यांनी पोलिसांनी दखल याची घ्यायला पाहिजे. परंतु आजपर्यंत कोणत्याही पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. बरेच अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, परंतु कोणीही दखल घेत नसल्याचं दिसून येते. यामध्ये मुद्रांक स्टॅम्प घोटाळा मागे नाशिक देवळा पोलीस स्टेशन अंतर्गत, सरकारवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रसार झाला होता. तसाच हा घोटाळा असल्याचं मला स्पष्ट दिसून आलेलं आहे. आणि त्या संदर्भातले माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहे. आणि या बेंबळा संदर्भातनी बुडी क्षेत्राअंतर्गत गेलेली जमीन आहे त्याचे सगळं माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. परंतु कोणताही उपयोग होऊन नाही राहिला. हे 420चं काम असल्यामुळं हे कोणीही पोलीस लक्ष देत नाही. त्याची दखल पोलीस स्टेशन बाबुळगाव यांनी घेण्यात निग्रहण झाली, बरबाद झालो आहे. आणि पैसा बी गेला, जमीन बी गेली. आणि भूसंपादन बेंबळा प्रकल्पाने माझं वजवाटही करून टाकलेलं आहे. आणि त्या संदर्भातनी मी बरेच चक्रा मारत आहे. 2005 पासून मी सगळं कर्मचारी ओळखीचे झालेले आहे आणि परेशान होऊन आहे. आणि माझ्यावर कोणीही लक्ष देत नाही. माझ्यावर खूप मोठा प्रशासन अन्याय करत आहे. लक्ष घालावं.